हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या। भुजबळांचं जरांगे पाटलांना आव्हान। नोंदींद्वारे सरकार मराठा समाजाला मागच्या दारानं आरक्षण देत असल्याचा पुनरुच्चार। मंडल आयोग चॅलेंज होतो, मात्र इतरांचं वाटोळं करून स्वतःचं कल्याण करून घ्यायचं नाहीये। जरांगे पाटलांचं भुजबळांना उत्तर। चॅलेंज देऊनच भुजबळांनी स्वतःवरच्या 3 केस रद्द करून घेतल्याचाही आरोप। एका मंत्र्याचे इतके लाड कशाला? भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। भुजबळांच्या राजीनाम्यानं सरकारला फरक पडत नाही। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची मागणी। सरकारमध्ये बोलण्याऐवजी बाहेर सरकार विरोधात बोलायचं असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा। शिंदे गटाच्या संजय शिरसाडांचं विधान। राजीनाम्यावर बोलण्यास मात्र भुजबळांचा नकार। सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नाही। अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्याची संधी। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका। तर आम्ही 2 दिवसात वकिलांची टीम तयार करणार। जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। झुंडशाही नाही तर आमचा हक्क मागतोय। अधिसूचनेचं 15 दिवसांमध्ये कायद्यात रूपांतर होणार। पहिला दाखला मिळाला की मराठ्यांची भव्य सभा। जरांगे पाटलांची माहिती। झुंडशाही सुरू। गावागावांमध्ये विजय उन्मादी उत्सव। ओबीसींना त्रास दिला जातोय। शिवीगाळ करत डीजेवर गाणी वाजवणं सुरू। मंत्री छगन भुजबळांची टीका। 28 फेब्रुवारी आधी मराठा आरक्षणाबाबत एकदिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येणार। विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हेंची माहिती। वंचितला सोबत घेतल्याच्या पत्रानंतर काँग्रेस हायकमांडची स्वाक्षरी कुठे आहे? आंबेडकरांचा सवाल। महाविकास आघाडीनं घोषणा केलेली असली तरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये नसल्याचंही विधान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।